नमस्कार मित्रांनो, विण दोघांतली ही तुटे नाही या मालिकेचा आजचा संपूर्ण एपिसोड अत्यंत गोड, कौटुंबिक आणि नात्यांमधील विविध भावनांनी भरलेला असा झालेला आहे. आजच्या भागाची सुरुवात समर आणि स्वानंदीच्या घरापासून होते. समर ऑफिसवरून घरी येतो तेव्हा स्वानंदी लवकर आलेली पाहून त्यांच्यात गोड संवाद होतो. तेव्हा समर घरी येतो ऑफिसवरून आणि स्वानंदीला बघून बोलतो, अरे वा, तुम्ही आज लवकर घरी? तेव्हा स्वानंदी बोलते, हो, काम लवकर आटपली होती, मग चला जाऊया. तेव्हा समर बोलतो, आलो मी फ्रेश होऊन. मग समर फ्रेश व्हायला जातो तेव्हा स्वानंदी मनात बोलते, आताच विषय काढू का नाटकाचा, सिनेमाचा? समर फ्रेश होऊन येतो तेव्हा स्वानंदी दोघांसाठी कॉफी घ्यायला गेलेली असते. समर इकडे मस्त गाणी लावतो, कितीदा नव्याने तुला आठवावे, हे सॉन्ग तो लावतो. थोड्या वेळात स्वानंदी येते आणि बोलते, कॉफी? तेव्हा समर बोलतो की थँक्यू. मग स्वानंदी नाटकाचा विषय काढते आणि बोलते, ते मी आत्ता आईकडे होती ना, आणि मला रोहन म्हणजे आत्ताच भेटला, आणि तो नाही का त्या नाटकाला गेला होता, तर माझाच विषय झाला, तर तो म्हणत होता की जायला पाहिजे, मग आपण करायला हवं ना. तेव्हा समर बोलतो की हो, नक्कीच जाऊन या तुम्ही. त्यावर स्वानंदी बोलते की काय? समर बोलतो, हो, तुम्ही जाऊन या, मला वेळ नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो, असं कसं वेळ नाही आहे? मला जर तुमच्यासोबत नाटक बघायचं असेल तर वेळ काढायला पाहिजे ना. तेव्हा समर बोलतो, नाही, अहो, हवं तर मी तिकीट काढून देतो, तुम्ही जाऊन या. स्वानंदी बोलते, माझं तिकीट मी काढू शकते. समर बोलतो, अहो, पण मी काढून देतो ना, तुम्ही जाऊन या. तेव्हा स्वानंदी, ओके, मी काढते म्हणून असं म्हणत ती तिथून जोरात बोलते आणि रागाने सोफ्यावर जाऊन बसते. इकडे रोहन आणि अदिरा रात्रीचे शतपावली करत असतात. तेव्हा रोहन अदिराला बोलतो की आय एम सॉरी अदिरा, मी तुझ्यावर खरंच खूप चिडलो. अदिरा बोलते, इट्स ओके. रोहन बोलतो तेव्हा अदिरा त्याला सांगत असते, रोहन, सगळ्या गोष्टी तुला कळत आहेत का? फक्त आईमुळे होत आहेत. म्हणजे तुला मी सांगण्याचा प्रयत्न करते की बघ, तेव्हा आपलं भांडण झालं होतं खूप मोठं, मी माहेरी रागाने निघून गेली होती, तेव्हा आईंनी आणि सुजने मिळून काय केलं होतं, आपला डिवोर्स करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर होळीला जो तमाशा झाला, आणि प्रत्येक वेळेस जिथे नाही तिथे आईमुळेच या गोष्टी घडल्या. तेव्हा रोहन बोलतो, हे बघ आदिरा, मी समजू शकतोय की आई तुझ्याशी जसं वागते तरी तुझ्यामध्ये किती समंजसपणा आहे, तू किती सहन करतेस. रोहन पुढे बोलतो, पण हे बघ आदिरा, आई तशी वागते, तू सोडून देत जा ना, कारण की बघ ना, बाबांना तू आवडतेस, नंदूताईला तू आवडतेस, आणि इनफॅक्ट तुला माहिती आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. तू आईकडे दुर्लक्ष करत जा ना आदिरा. आता आई बाबा म्हातारे झाले व मी या वयात त्यांना सोडू नाही शकत. तेव्हा आदिरा बोलते की मी सोडण्याचं नाहीच म्हणत आहे, मी फक्त सांगते की आईमुळे गोष्टी कशा घडतात. तेव्हा रोहन बोलतो, यासाठी माझ्याकडे एक डील आहे, तू एक काम करत जा ना आदिरा, जेव्हा जेव्हा आई भांडेल तेव्हा तेव्हा तू काही बोलतच जाऊ नकोस. म्हणजे हवं तर तू एक काम करत जा, तू माझ्यावर राग काढत जा, मी आल्यावर राग काढत जा, मला ओरडत जा, मला भांडत जा, मला हवं तर मारत जा, मी आय स्वेअर की मी तुझ्यावर ओरडणार नाही. तेव्हा आदिरा बोलते की ही डील मला मान्य नाही, कारण मी त्याच व्यक्तीला बोलू शकते ज्या व्यक्तीमुळे मी हर्ट होते, आणि मी बोलणारच. असं बोलून आदिरा रागाने निघून जाते. तिकडे समर स्वानंदीला बोलत असतो, स्वानंदी मॅडम, एक काम करूया, आपण ना जे काही आपल्या गोष्टींमध्ये एक रूल ठरवून घेऊया. आपल्याला दोघांमध्ये कितीही भांडणं झाली ना, तर भांडण मिटवल्याशिवाय आपण झोपायचं नाही, आपण सगळं सॉर्ट आऊट करायचं. समर पुढे बोलतो, एवढं तेव्हा स्वानंदी बोलते की एक टोक भरून कॉफी घेऊन येऊ का? समर हसत बोलतो की हो, घेऊन या ना. तेव्हा आपण ते मिटवल्याशिवाय सॉर्ट आऊट करायचं नाही, असं तो बोलत असतो. स्वानंदी तीच बडबड करत असते, नाटक काय, संस्कृती, तुमच्यासारख्या संस्कृती जपणाऱ्या माणसाला नाटक माहीत नाही. आमचे बाबा आम्ही लहान असताना आम्हाला बालनाट्य बघायला घेऊन जायचे, आईसाठी मस्त गजरा घ्यायचे, मग ते नाटक बघायला बसायचो, त्या गजराचा सुगंध दरवायचा. स्वानंदी असं बोलत असताना समोर बोलतो, ठीक आहे, बघू, आणि निघून जातो. स्वानंदी बोलते की बघू काय, नाटक बघू की सगळ्या गोष्टींवर विचार करू म्हणून बघू म्हटले. इकडे समर ऑफिसमध्ये कामाबद्दल बोलत असतो तेवढ्यात त्याला निकिताचा फोन येतो. समर बोलतो, मला काय फोन करते निकिता, काय रे, तुमचं काही भांडण झालं का? समर पुढे बोलतो तेव्हा आनंद बोलतो की नाही, माझ्या माहितीप्रमाणे तर काही झालं नाही आहे, पण सांगू नाही शकत, ती चिडली असेल तर. तेव्हा फोन कट होतो, पुन्हा फोन येतो. समर बोलतो, घे तुझ्या बायकोचा फोन. आनंद फोन घेतो आणि बोलतो, हॅलो निकिता. निकिता बोलते की तू का फोन घेतलास रे, तुला आवाज बदलून बोलता येत नाही? आनंद बोलतो की मी का त्याचा आवाज काढेन. आनंद समरकडे फोन देतो. निकिता बोलते, काय रे, तुमचं निम्म आयुष्य त्या ऑफिसच्या मीटिंग करण्यात गेलं ना, मग आता तरी स्वतःसाठी आयुष्य जगा, तुझ्यामुळे तो आनंदही तसाच झाला आहे, तो पण सारखा ऑफिसच करत असतो. समर बोलतो, डार्लिंग काय झालं? निकिता बोलते, काय रे, तुझ्या बायकोने तुला नाटकाबद्दल सांगितलं होतं ना, तिची तुझ्यासोबत नाटक बघायला इच्छा होती ना, पण नाही ना. समर बोलतो, अगं पण मी तिला सांगितलं ना, ती जाईलच ना.
ती एकटी जाऊ नाही का? तेव्हा निकिता बोलते की नाही, ती जाऊ शकते ना एकटी, पण तुमचं काही कर्तव्य आहे की नाही नवऱ्यांचं? तिलाही वाटत असेल ना की नवऱ्याने सोबत जावं बाहेर वगैरे. निकिता खूप बडबड करत असते आणि बोलते, हे बघ समर, आम्ही बायकांनी जर आमचं काम करायचं सुरुवात केली ना, बघ तिने जर एकटीने काही करायला सुरुवात केली ना, तर तुमच्यामध्ये दोघांमध्ये काही झालं तर मी बिलकुल पडणार नाही, तुला सांगून ठेवते. आणि निकिता रागाने फोन ठेवते. समर आनंदला बोलतो, डेंजर आहे रे तुझी बायको. आनंद बोलतो, ती डेंजर आहे हे तुम्हाला आता मलाच सांगणार आहेस का? इकडे स्वानंदी डायरी बघत असते. डायरीमध्ये तिला गुलाबाचं फूल दिसतं आणि ती फ्लॅशबॅकमध्ये जाते. तिला समरने तिचं कौतुक केलेलं गुलाबाचं फूल देऊन प्रपोज केलेलं आठवतं. स्वानंदीच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तेवढ्यात समरचा फोन येतो. ती बोलते, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. समर बोलतो की काय करतायत? स्वानंदी बोलते की काही नाही, साफसफाई करत होते. समर बोलतो, सुट्टी आहे ना? स्वानंदी बोलते हो. मग समर बोलतो की म्हणून तर साफसफाई करते. समर बोलतो, अहो साफसफाई करण्यात सुट्टी नका वाया घालवू. स्वानंदी बोलते, मग काय करू? समर बोलतो, मग आपण बाहेर जेवायला जाऊयात ना? स्वानंदी बोलते, अहो पण घरी जेवण बनवलं आहे. समर बोलतो, ठीक आहे ना, मग बाकीचे जेवतील, आपण जेवायला जाऊयात. स्वानंदी बोलते, सगळ्यांच्या हिशोबाने बनवलं आहे, मग ते उरणार नाही का? समर बोलतो, अहो उद्या खाऊया. स्वानंदी विचारते, तुम्ही फ्री झाला आहेत का? समर बोलतो, हो, होईलच थोड्यात. स्वानंदी बोलते, मग जाऊया का आपण नाटक किंवा सिनेमाला? तेव्हा समर बोलतो, बघू. स्वानंदी बोलते की फाईन. समर बोलतो, बरं या लवकर. स्वानंदी बोलते, ओके, मग मी ठेवू? तेव्हा दोघं फोन ठेवत नाही. स्वानंदी बोलते, काय फोन नाही ठेवला? समर बोलतो, तुम्ही ठेवा. स्वानंदी बोलते, तुम्ही ठेवा. तेव्हा समर बोलतो की पण तुम्ही ठेवला काय, मी ठेवला काय, सेमच ना? तेव्हा स्वानंदी बोलते की हो, मग हे मी पण बोलू शकते ना? तेव्हा स्वानंदी बोलते की एक काम करूया आपण, मी 1 2 3 म्हणते आणि एकसारखंच फोन ठेवूया. तेव्हा समर हसतो आणि बोलतो की किती लहान मुलांसारखं वागणं आहे तुमचं. तेव्हा स्वानंदी 1 2 3 म्हणते आणि दोघंही फोन ठेवत नाही. समर बोलतो की काय हो, तुम्ही ठेवला नाही फोन? तेव्हा स्वानंदी खिळखिळून हसायला लागते. समर बोलतो की तुमचं हे खळखळून हसणं ना स्वानंदी? स्वानंदी स्माईल करते आणि बोलते की ठीक आहे, ठेवू मी? समर बोलतो हो. मग दोघी फोन ठेवतात. स्वानंदी आता समरची वाट बघत उभी असते बाहेर. तेवढ्यात समर येतो आणि बोलतो, हाय स्वानंदी. तेव्हा स्वानंदी बोलते की हाय. तेव्हा समर स्वानंदीला नवीन साडीत बघतो आणि बोलतो की ही साडी? तेव्हा स्वानंदी बोलते की नवीन आहे, पहिल्यांदाच घातली. समोर बोलतो, तेच म्हणतोय मी बघितली नाही. तेव्हा स्वानंदी बोलते, आपण बाहेर जाणार होतो ना, म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं. समोर बोलतो की खूप सुंदर दिसतायत तुम्ही. तेव्हा आत्ता माझ्याकडे जर वेळ असता ना, तर मी इथेच तुमच्यासाठी गाणं म्हटलं असतं. आणि तो लाजून हे हसणे तुझे असं गाणं गुणगुणायला लागतो. स्वानंदीला हसू येतं आणि ती बोलते, तुम्ही आत्ताच म्हणाले ना की वेळ असता म्हणजे? तेव्हा समर खिशातून 2 तिकीट काढतो आणि बोलतो, यायचं आहे ना नाटकाला? स्वानंदी खुश होते आणि बोलते, आपण खरंच नाटकाला जाणार आहोत? समर बोलतो की हो, चला पटकन. तेव्हा समर बोलतो की आणि अजून एक कोणीतरी मला सांगितलं आहे की आपल्या नाटकाची परंपरा काय आहे. असं म्हणून समर खिशातून चाफ्याची फुलं काढतो आणि बोलतो, ही चाफ्याची फुलं तुमच्यासाठी. स्वानंदी ती घेते आणि बोलते की थँक्यू. चला मला सुरुवात मिस नाही करायची. असं म्हणून ते दोघं नाटकाला निघतात. इथे स्वानंदी आणि समर नाटकाच्या पहिल्या रांगेत बसतात. स्वानंदी बोलते, अहो राजवाडे, आपण पहिल्या रांगेत बसलो. समर बोलतो, हो स्वानंदी मॅडम, अहो तुमच्या नवऱ्याच्या थोड्याफार ओळखी आहेत. स्वानंदी बोलते की मला खूप भारी वाटते. तेव्हा समर बोलतो की का? तेव्हा स्वानंदी बोलते की असं मी आपण पहिल्यांदा एकदा दोघं एकत्र नाटकाला आलो आहे आणि मी पहिल्यांदाच अशी पहिल्या रांगेत बसली आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की चला फोन सायलेंट करूया. दोघं फोन सायलेंट करतात आणि नाटक सुरू होतं. नाटकाचं नाव आहे लग्नपंचमी आणि या नाटकाची मेन कॅरेक्टर आहेत स्वप्नील जोशी आणि विदुला. तर आता या नाटकाची इतकी ॲड केलीच आहे या सिरियलमध्ये, तर तुम्ही पण जाऊन बघून या नाटक. चला तर मग आजचा एपिसोड इथेच संपतो. असेच एपिसोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले लवकरात लवकर सबस्क्राईब वाढवा. धन्यवाद.